तिला एक मोठी बातमी आहे। विद्यार्थी आणि राज्यातील जे पालक आहेत विद्यार्थ्यांचे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये 1 जून पासून लागू होणार आहे। आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली। तर महाराष्ट्रामध्ये आगामी शैक्षणिक वर्षाच्या 1 जून 2025-26 वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे। पण यावर्षी फक्त पहिला वर्ग सीबीएसई अनुसार सुरू होणार असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली आहे। तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत व्हावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं दादा भुसेंनी सांगितलंय। राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने सुद्धा मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे। तर यावर पालक आणि राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही बघूयात। येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत। वर्षभर आपण त्याची तयारी करणार। आपल्यासोबत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोरजी आहेत। भोरजी, सीबीएसई अभ्यासक्रम हा राज्य शैक्षणिक मंडळाच्या ज्या शाळा आहेत त्यांना 1 एप्रिलपासून लागू करणार आहेत। काल शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली होती। निश्चितपणे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपण सीबीएसईच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी करणार आहोत आणि याची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल। काळ तसा फार कमी राहिलेला आहे, पण या काळामध्ये कारण का सीबीएसईची पुस्तकं जी आहेत ती जास्त करून हिंदी आणि इंग्रजीमध्ये असतात। ती पुस्तकं मराठीत झालेली आहेत का, ती प्रोसेसमध्ये आहेत का, की कशा येते? कारण मुलांना याचा कुठे त्रास होऊ नये, शिक्षक देखील असे ट्रेंड आहेत का? नाही, बघा, आपण 1 एप्रिल असं ग्राह्य धरू नका। येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनचा हा विषय आहे आणि सफिशियंट वेळ आहे। विभागानं त्याची तयारी देखील आधीपासून करून ठेवली आहे आणि व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीनं आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे कामकाज सुरू करू। सीबीएसईचा बोर्ड म्हटलं की जास्त करून त्याच्यामध्ये केंद्राचे विषय असतात। विशेष करून इतिहास भूगोल जर पाहिला तर हा केंद्र ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने असतो। राज्याचा इतिहास किंवा राज्याचा भूगोल जास्त समावेश नसतो। त्यासाठी काही सरकार प्रयत्न करतं? आपण सीबीएसईच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करतोय, त्याच्यामुळे याच्यात निश्चितच आपल्या राज्याचं देखील जे कंटेंट्स आहेत ते राहतील। मराठी शाळा कुठे याच्यामुळे मागे पडतील का? कारण का जर सीबीएसई बोर्ड तिथे लागू झाला तर ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत किंवा इतर मराठी शाळा आहेत त्यांना कुठे याचा फटका बसू शकतो? आपली अस्तित्वात असलेली शिक्षण प्रणाली कुठेही डिस्टर्ब न करता त्या सर्वांचा समावेश करून त्यांना त्या पद्धतीचा विचार करूनच हे शैक्षणिक धोरण अंमलवलं जाईल। शैक्षणिक धोरण जे आहे ते यावर्षीच्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये लागू केलं जाईल। पहिल्या टप्प्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना हे लागू केलं जाईल आणि टप्प्याटप्प्यानं संपूर्ण लागू होईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबरीनं मराठी शाळांना कोणताही धोका यामुळे निर्माण होणार नाही असं देखील राज्य शिक्षण मंत्री पंकज भोर यांनी स्पष्ट केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। प्रसादजी, आपण अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते की सीबीएसईचा म्हणजे केंद्रीय बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो कधीपासून लागू केला जाईल, त्याच्या पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत नेमकं काय केलं जाणार आहे, तो कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं लागू केला जाणार आहे, या संदर्भातलं उत्तर जे आलेलं आहे ते तोडकं असं आलेलं आहे। त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होत नाही आहे। आपल्यापर्यंत काय माहिती? पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सीबीएसईचा अभ्यासक्रम हा निश्चितपणे 1 एप्रिलपासून लागू होईल ही खात्री माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा अजून उंचावावा त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, गतिशील आहे आणि कटिबद्ध आहे। त्यामुळे देवेंद्रजींच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रातला आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचा जो तरुण विद्यार्थी वर्ग आहे त्यांना अजून चांगल्या पद्धतीतलं शिक्षण मिळून त्याचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील। असं असलं तरी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित असा होतोय की सीबीएसई बोर्डाअंतर्गत जी शालेय पुस्तकं आहे त्यामध्ये विशेषतः इतिहास आणि भूगोलाची जी पुस्तकं आहेत ती देशपातळीवरची पुस्तकं आहे आणि त्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाचं एक पानसुद्धा नाही आहे। असं असताना राज्य शासन या संदर्भामध्ये काय करणार? महाराष्ट्रातलं राज्य असो का देशातलं राज्य असो, माननीय मोदीजींचं सरकार असो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच चालतंय। त्यामुळे आत्तापर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये जी शिक्षण प्रणाली होती, केंद्रीय शिक्षण प्रणाली आम्ही ज्याला म्हणतो, ती आता बदलण्याचं काम सुरू आहे। असं असलं तरी 1 एप्रिलपासून अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आपण तयार आहोत का? राज्यभरामध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळेच्या पहिल्या वर्गाला पुरवता येईल एवढी पुस्तकं आपल्याकडे ट्रान्सलेट झालेली आहे का, भाषांतर झालेलं? नाही, भाषांतर करण्याचं काम झालेलं आहे याची मला कल्पना आहे,
परंतु आपण म्हणाल एकदमच 1 एप्रिलला होईल याच्यावरती मला देखील शाश्वता नाही. 1 एप्रिलपासून नाही, पण येणाऱ्या कालावधीत निश्चितपणे हा बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल. आपल्या मुलांना बाळांना आपल्याला देखील त्याचा आनंद घेता येईल याचा मला आनंद आहे. परंतु स्टेट बोर्ड मग त्यामुळे संपुष्टात येईल का? राज्यभर आपण जिल्हा परिषदेच्या शाळा बघतो, नगरपालिकांच्या शाळा बघतो, या सगळ्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा आहेत. हा जो स्टेट बोर्ड आहे हा संपूर्णपणे नष्ट होईल? ते असं कधीच नसतं, काही होत नसतं. इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भात थोडासा फरक करावा लागेल महाराष्ट्र सरकारला, कारण महाराष्ट्राचा एक स्वतःचा वेगळा इतिहास आहे आणि तो दूर होता कामा नये. तेवढी एक काळजी घ्यावी. सीबीएसई आणला तर खूप चांगलं होईल मुलांना, पण थोडासा मुलांना बर्डन होईल असं वाटते. पण मुलं मॅनेज करतील. तसंही टीचर्स पण व्यवस्थित शिकवतात, तिकडची शिकवण्याची पद्धत पण वेगळं आहे. या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही. दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे? हा साधा प्रश्न आहे माझा. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे माझ्यासोबत थेट त्यांची चर्चा करूया. काल दादा भुसे यांनी अचानक घोषणा केली सीबीएसई आता अभ्यासक्रम लागू होईल महाराष्ट्रामध्ये. बाकी मग आपल्या बोर्डाचं काय करायचं? नाही, मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ही बातमी पाहिली. मलाही आश्चर्य वाटलं, कारण मला एकच प्रश्न विचारायचा. एक पालक म्हणून, लोकप्रतिनिधी मी आहेच तुमच्या आशीर्वादाने, पण एक पालकही आहे मी. आणि जेव्हा पालक निर्णय घेतात तेव्हा आम्हाला 3-4 बोर्डाचे ऑप्शन्स असतात, की स्टेट बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्ड असेल, असे अनेक बोर्डाचं ऑप्शन पालकांना असतं. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे, जे या देशातलं सगळ्यात उत्तम बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे, एसएससी बोर्ड चांगलं आहे. मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे. माझी मुलं एक ICSE एक CBSE अशी शिकलेली आहेत. हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत, ह्या मताची मी आहे. आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं, त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते. मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की CBSE केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे जर हा प्रश्न आहे, ते म्हणतात की पहिलीपासून यावर्षी सीबीएसई पहिला वर्ग राहील, दुसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही दुसरा वर्ग पुढच्या वर्षी घेऊ, तिसरा वर्ग तिसऱ्या वर्षी घेऊ. पण हा अशा प्रकारचा पॅटर्न कसं कुठे होतो ना? मला प्रश्न असा आहे की ह्याच्यात माझ्या मराठी भाषेचं काय होणार, हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 30% अभ्यासक्रम मराठी असेल. नाही, 30% कसं, अनेक मुलं जे मायभाषेत शिकू इच्छिता, मग जिल्हा परिषदच्या शाळेत तुम्ही काय करणार? जिल्हा परिषदची शाळा पण सीबीएसई होणार का? तिथले शिक्षक ट्रेंड आहेत का? त्याला करिक्युलम सांगितलेलं आहे का? खूप गंभीर विषय आहे हो, हे काही इन्स्टंट नाही आहे. शिक्षण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. आणि ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारचं तयार आहे का? सीबीएसई मधले मराठी, हिंदी, इंग्रजी हे शिक्षक सगळे ट्रेंड आहेत का? महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळातल्या सगळ्या शिक्षकांना सीबीएसईचं ट्रेनिंग मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये दिलंय का? पालकांची तयारी विचारलेली आहे का? नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आपली राज्य मंडळाची असणारी इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा याचं सुद्धा पूर्ण कॅलेंडर बदलून जाईल आणि त्याच्यावरती आधारित असणाऱ्या पुढच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा गॅप पडण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर CBSE समकक्ष अभ्यास करणे ही कल्पना जरी आपण मान्य केली तरी CBSE पॅटर्ननुसार शैक्षणिक कॅलेंडर बदलणे ही अत्यंत चुकीची भूमिका आहे. आणखी एक मोठी बातमी आहे.